नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सगळे मजेत असाल अशी आशा करूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिटॅमिन डी युक्त आहार कशातून मिळतो आपल्याला? तर व्हिटॅमिन डी युक्त आहार कोणता आहे? तर दुधात व्हिटॅमिन डी असते, अजून कॅल्शियम असते. व्हिटॅमिन डी जास्त करून उन्हाच्या कोवळ्या उन्हात मिळत असतं. जास्त मोठा सोर्स हे कोवळ्या उन्हातूनच मिळत असतो. तर व्हिटॅमिन डीचा आहारातून घ्यायचा असेल तर गोळ्यांच्या स्वरूपात देखील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या गोळ्यांमधून व्हिटॅमिन डी हे शरीराला मिळत असते. तसंच दुधामध्ये देखील कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असतं. जीवनात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे याच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ हे चॅनलवर बनवलेले आहेत. तुम्हाला समाजात यश मिळवायचं असेल किंवा मान सन्मान पाहिजे असेल तर तुम्ही समाजात काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून कार्य हे तुमचं झालं पाहिजे. ज्यांचे चॅनल आहेत आणि त्यांना पेमेंट मिळत आहे त्यांनी चॅनलवर नाव फिल करण्यासाठी काय करावं लागतं ते व्हिडिओ बनवून त्यांनी व्हिडिओ तयार करावा, जेणेकरून ज्यांचे चॅनल आहेत त्यांना त्याची मदत होईल आणि त्यांना देखील सक्सेस हे मिळेल. माझ्या चॅनलवर अर्नच्या तिथं क्लिक केल्यावर तुमचं लोकेशन दाखवत नाही, इंग्लिशमधून येते आणि तुमचं लोकेशन फिल करा. त्याच्यामध्ये मॉनिटायझेशनसाठी ही व्यक्ती आहे त्याच्यामध्ये, अशा पद्धतीचा मेसेज हा इंग्लिशमधून येत आहे. त्यासाठी कुठं पत्ता फिल करायचा, यूट्यूबच्या याच्यामध्ये कुठं जायचं आणि काय करायचं त्याला कुणाला माहीत असेल तर चॅनलवर व्हिडिओ बनवून नक्की टाकावा, जेणेकरून मला त्याची मदत होईल आणि देव करू तो व्हिडिओ माझ्याकडून पाहिला जाऊ. आणखीन कोणत्या कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे ह्याविषयी मला काही माहीत नाही आहे, पण ज्यांचं टेकचे चॅनल आहेत त्यांनी असा व्हिडिओ नक्की बनवावा, जेणेकरून आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरला याच्यामध्ये उपयोग होईल. जी माहिती मला नाही आहे ते तर काय नावाने सर्च केलं पाहिजे जेणेकरून असा व्हिडिओ शोधत माझ्या येईल.
कडधान्य उत्पादनामध्ये कडधान्याला बाजार कडधान्य पिकं ही परवडत नाहीत शेतकऱ्यांना. बागायतामध्ये बटाटे, कांदे, ऊस ह्या पिकांमध्ये वजन हे वाढतं आणि शेतकऱ्याला ही पिकं परवडतात बाजार चांगला राहिला तर. उपयोगी माहिती चॅनलवर आपल्याला भरपूर व्हिडिओ हे बनवलेले आहेत. हाड मोडल्यावर कोणता आहार घ्यावा, तर हाड मोडल्यावर जे वशट खात नाहीत किंवा मांसाहार करत नाहीत त्यांनी उडदाची डाळ भिजवून सकाळी अर्धी वाटी उडदाची डाळ भिजवून ती रात्री भिजवून ठेवावी आणि ती सकाळी खावी, जेणेकरून त्यांचं हाड हे लवकर जुळून येण्यास मदत होते. आणि जे वशट खातात त्यांनी उकडलेली अंडी खाल्ल्याने त्यांचं हाड लवकर भरून येते. मांसाहार करत असतील त्यांनी मांसाहार करावा आणि हा उपाय देखील केला तरी हरकत नाही. आता थंडी आहे त्याच्यामुळं उडीद हे उष्ण आहेत, त्यांनी उडदाचा आहारामध्ये समावेश नक्की करावा, जेणेकरून तुमच्या शरीरातील उष्णता वाढण्यास उपयोगी होईल. काहींना थंडी वाजते जास्त, तर ती थंडी आपण धरून ठेवली तर ती जास्त थंडी वाजते आणि थंडी नाही धरली जास्त तर ती थंडी आपल्याला वाजत नाही. गरम पाण्याने आंघोळ करावी, जेणेकरून थंडीमध्ये वात हा वाढणार नाही. ज्यांना गार पाण्याची सवय आहे त्यांनी देखील थोडं कोमट पाणी करूनच आंघोळ करावी, जेणेकरून थंडीमध्ये वात वाढण्याची शक्यता असते शरीरातला. नाकाचं हाड ज्यांचं वाढतं त्यांना सर्दी सारखी होते, त्यांनी नाकाच्या हाडाचं ऑपरेशन करून घ्यावं, जेणेकरून ते हाड जर आतमध्ये जास्त गेलं तर ते ऑपरेशन देखील करता येत नाही. हा व्हिडिओ फार थांबून बनवलेला आहे, पण काय बोलायचं याचा देखील विचार करावा लागतो आणि त्यानुसार बोलावं लागतं. डोक्यात विचार आलं की मी व्हिडिओमध्ये बोलत आहे, तरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे की व्हिडिओ रोजच काय बनवायचा असा विषय रोज डोक्यात चालू असतो. एज्युकेशन असं या चॅनलला हे दिलेलं आहे, एज्युकेशनल चॅनल. तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये चॅनल असतं, एज्युकेशनल शिक्षण देण्याचंच कार्य या चॅनलवर जास्त माहिती पुरवण्याचं असतं, म्हणून एज्युकेशनल चॅनल हा असं चॅनलचं हे केलेलं आहे. चॅनलला जास्त व्ह्यूज, सबस्क्रायबर 317 सबस्क्रायबर हे झालेले आहेत, पण 2-2, 3-3 दिवस सबस्क्रायबर हे चॅनलला मिळत नाहीत.
त्यासाठी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काय उपाय करावेत ते देखील कुणाला माहिती असेल टेक चॅनलवाल्यांना तर त्यांनी त्याच्याविषयी देखील व्हिडिओ बनवावा आणि काय नावाने सर्च करावा याविषयी माहिती, शीर्षक काय द्यावं सर्च करायला त्याच्याविषयी माहिती देखील द्यावी. यूट्यूबसाठी उपयोगी असं चॅनल आहेत, पण त्याच्यामध्ये बिनकामाची माहिती दिली जाते जास्त. हातावर मासा चिन्ह असेल, सूर्यपर्यंत मोठा, वर एक त्रिकोण आणि खाली एक त्रिकोण म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाखाली, तर अशा व्यक्तींना समाजात मान सन्मान, यश, प्रतिष्ठा, प्रॉपर्टी हे सगळं मिळत असतं. कोणाकोणाच्या हातावर हा मासा आहे, आता सध्या जर त्यांच्याकडं काही नसेल तरी पुढील आगामी काळामध्ये त्यांना खूप यश, मान सन्मान हा मिळत असतो. तर उपयोगी माहिती चॅनलवर तुम्ही हस्तरेषेचे व्हिडिओ देखील पाहू शकता जाऊन. तरी तुम्हाला माहिती कशी वाटते उपयोगी माहिती चॅनलवर ते देखील कमेंट करून सांगावं. काही चॅनलवर नुसतं जेवताना व्हिडिओ बनवले जातात, त्याला देखील भरभरून व्ह्यूज येतात, पण इतकी माहिती देऊन देखील माझ्या चॅनलला व्ह्यूज, सबस्क्रायबर मिळत नाहीत. याचं काय कारण आहे? व्हिडिओ खूप मोठाले बनवले जातात. आता थांबून थांबून व्हिडिओ बनवला आहे तरी तुम्हाला त्याच्यामध्ये दोष काढाल नाही काढाल हे मला माहीत नाही, पण ज्या चॅनलवर नुसतं जेवताना व्हिडिओ काढले जातात त्याला देखील भरपूर सबस्क्रायबर आणि व्ह्यूज येत आहेत. तरी धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती ही तुम्हाला लगेचच मिळेल. पुन्हा एकदा धन्यवाद.